ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच दिली भरपाई. माहितीच्या अधिकारात सरकारनंच सांगितलं वास्तव. दोन 2008च्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचा कोर्टात जबाब. काही मिनिटात संपली सुनावणी. 1 महिन्यामध्ये खटला निकाली लागेल. सहकार्य करा, न्यायाधीशांची टिप्पणी. अतिवृष्टीवरच्या चर्चेदरम्यान मंत्री नसल्यानं भास्कर जाधवांचा संताप. सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित नसल्यानं सरकारची अनास्था चव्हाट्यावर. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळांच्या निधीवरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला खर्च आहे. निधी किती खर्च केला ते सांगा, असा सवाल. नागपुरात येऊन हुरडा खाऊन जाल तर योग्य नाही, असाही चिमटा. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी केले आणि 21,000 कोटींची मदत दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ, असा पुनरुच्चार. महापालिका निवडणुकीमध्ये सोयीनुसार होणार महायुती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढणार, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार. नाशिकमध्ये अखेर तपोवनमधल्या 300 झाडांवर पडली कुऱ्हाड. साधूग्राम नाही, पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची झाली कत्तल. कुंभमेळ्यासाठी उभारला जातोय नवा एसटीपी प्लांट.